नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज शेवटचा गुरुवार आणि उपवासासाठी मी करत आहे मस्तपैकी खीर करणार आहे. हे आहे भगर, मस्तपैकी तुपामध्ये भाजून घेतलेली आहे मी. म्हणजे अगोदर एक करून ठेवली प्रोसेस, छान भाजून घेतलेली आहे तुपामध्ये. आणि इकडं दूध ठेवलेलं आहे. इथं थोडेसे बेदाणे आणि काजू घेतलेले आहेत. म्हणजे एकंदरीत मी भगरची खीर करणार आहे उपवासासाठी. छानपैकी असं घेतलेलं आहे. आता हे आपण टाकूया ह्याच्यामध्ये. दुधाचंच पातेलं घेतलं आहे, म्हटलं की आता गोडच करणार आहे त्यामुळे असू द्या. त्याच पातेल्यात करायला लागले. छान बेदाणे आणि काजू टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये अगोदर खडे आहेत का बघायचं, असे वेळून घ्यायचे बरं का, नाही तर असतं पांढरेच खडे असतात. तर साखर टाकूया आपल्या आवडीनुसार किंवा चवीनुसार. अशीच ओतते. काय साखरेत काळ उपास आहे आपला. मोठ्याला हे बघ, साखरेमध्ये साखर टाकूया चवीनुसार. अजून थोडीशी टाकते. चला, जरा साखर विरघळू द्यायची. आणि मला दूध थोडंसं कमी वाटतं, अजून टाकते. अजून टाकलं जरा दूध. 2-2 पातेले होती दुधाची, मी एका पातेल्यात करायला लागले. छान आलेली आहे उकळी. आपण आता मस्तपैकी टाकून घेऊया आणि लगेच होते, काही वेळ लागत नाही. बघू शकता, झालं. शिजले का खाण्यासाठी तयार 2 मिनिटात. आता हे शिजायला लागणार कमीत कमी 7-8 मिनिटे. अशी करायची छान. आणि चवीला थोडंसं मीठ टाकायचं. गोड आहे ना, मीठ एकदम थोडं टाकायचं, चव येते. हो, टाकलं मीठ पण. उकळी आली त्यातच मीठ टाकलं. म्हटलं सांडेल. टाकलं मीठ, टाकलं तर थोडं. गॅस जरा मोठा होता ना, ते सालसर. चला आता. आणि एवढे पापड पण तळणार आहे. हे सालपापडी म्हणतात ह्याला. सालपापडी आणि वेपर्स थोडे. आपण हे इकडे शिफ्ट करूया दुसऱ्या गॅसवर. आणि मस्त ठेवूयात लोखंडाचा तवा. आजकाल लय वापरते मी. तळते आणि देवपूजा आवडते. शिस्त आपली आरामशीर शिस्त. कमी गॅसवर ठेवायचं, असं उतू जायचा प्रश्न नाही किंवा काय नाही. आपल्याला जेवढ्या प्रमाणात पातळ पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते करायचं, शिजू द्यायचं. लगेच शिजतं आहे. चला आता उद्या आपली आरामशीर खिचडी नाही, भगरची खीर. उपास आहे म्हणून खिचडी तोंडात आलं माझ्या. छान होते आपली इकडे भगरची खीर. तोपर्यंत इकडे तळून घेऊया. तेल टाकले. आपल्याला ठेवण्यासाठी कुंड लागेल एक मस्त. आणि अरे बापरे, सगळे ते तर ह्याच्यातच आहेत. उलतान ते 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 इथं एक आहे.
इथं भाजी केली त्याच्यात एक आहे कोबी फ्लावरची भाजी केली मस्तपैकी. तळायचं इथे त्याच्यातच गुतले. आता मी पळी घेतली काढायला, बघू कसं दिसतंय का. झालं का गरम. आपण गॅस कमी करते, कारण का दुसऱ्यानंतर टाकायचं म्हटलं ना ते करपलं जाईल. मस्तपैकी वेपर्स कमी गॅसवर तळायचे बरं का. तेल गरम झाल्यानंतर, नाहीतर लगेच करपले जाते. कमी गॅस केला आणि तळते. वा, छानपैकी वेपर्स पण तळून झाले. सालपापडी तळते. आणि जे एखादी केळी किंवा काही तर ॲपल खायचं झालं. सहसा काय होतं, सोमवार पण आहे उपवास असतो, सोमवारला पण खिचडी असते, गुरुवार पण असं सारखं सारखं नाही खिचडी खा वाटत. म्हणून म्हटलं आज चला करावीच म्हटलं खीर. नाहीतर मी ह्याचा आमटी आणि भात करते भगरचा, ते पण छान लागतं. उन्हाळ्यात केलेले आहेत सालपापडे वेपर्स. कुठं आहे कॅमेरा, फोकस करो. हो, त्याला तर गॅस तेल गरमच पाहिजे, नाहीतर तळलं जात नाही, चिंबक राहतं. मस्त सालपापड्या पण तळून झालेले आहेत, अजून तळते. इकडं खीरकडं बघूया ना. ह्याच्यात ठेवलं होतं बघा, गरम झालं. वा, मस्त आपली होती वा खीर, छान. चला घेते आता मस्त खीर पण शिजवून आणि हे सालपापड्या तळून. कुणाला आवडते उपवासाची खीर, अशा पद्धतीने करायची, साधी सिंपल आपली मस्तपैकी. थोडीच असलं भगर तरी चालते, आपल्या एका माणसापुरतं ना, खूप भरपूर होते. खूप असलं ना खूप शिजलं जातं, खूप जास्त होते, त्यामुळे जेवढ्यात प्रमाणात तेवढी करायची. अशी छान केलेली आहे उपवासाची खीर आणि मस्तपैकी. कोणाचे आहेत उपवास गुरुवार, या पेपर्स आणि खीर खायला. आता अजून 5 मिनटं शिजवते आणि गॅस बंद करते. झाकून ठेवायची अजून, मग ते घट्ट होती छान. चलो इसी बात पे धन्यवाद.